नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GTH YouTube मराठी चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत। या व्हिडिओमध्ये आपण HSRP नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि कोणत्या वाहनांचं करायचं आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। HSRP नंबर प्लेट साठी सरकारने याआधी 31 मार्च 2025 पूर्वीची मुदत दिली होती, पण एकंदरीत बघता साइटचा प्रॉब्लेम, त्यानंतर नंबर प्लेट बसवण्यासाठी असलेली सुविधा केंद्र यांची कमतरता, हे सर्व कारण बघता सरकारने यांची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तरी तुम्ही 30 जून 2025 या अंतिम मुदतीची वाट न बघता आजच आपल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन करा। आपल्याकडे जर 1 एप्रिल 2019 पूर्वीचे म्हणजे कोणतेही 2 व्हीलर, 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर वाहन असेल तर त्यांचे HSRP नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर मग हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठे करायचंय आणि त्यासाठी आपल्याला किती चलन भरावे लागेल यासारखी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। HSRP नंबर प्लेट साठी आपल्याकडे जर 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर साठी आपल्याला 531 रुपयाचं चलन भरावं लागेल। 3 व्हीलर साठी 590 रुपयाचं चलन भरावं लागेल आणि 4 व्हीलर असेल तर 879 रुपयाचं चलन आपल्याला भरावं लागणार आहे। ही सर्व रक्कम GST सह आपल्याला भरावी लागेल। त्यानंतर व्यावसायिक वाहन असेल तर त्याचं चलन हे 1000 रुपयापेक्षा जास्त आहे। हे सर्व चलन ऑनलाइन भरल्यानंतर आपल्याला आपल्या जवळचे नंबर प्लेट फिट करण्यासाठी एक केंद्र दिलं जाईल, त्याच्यावर त्याचा ॲड्रेस असेल, त्या ठिकाणी आपली अपॉइंटमेंट घेऊन आपण त्या ठिकाणी आपली नंबर प्लेट फिट करू शकतो। तर मग यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे या संदर्भात आपण लाईव्ह डेमो बघूया। HSRP रजिस्ट्रेशन साठी सर्वप्रथम आपल्या ब्राउझरवर HSRP महाराष्ट्र टाइप करायचं आहे, त्यानंतर एंटर द्यायचं आहे। एंटर दिल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अगदी वरतीच दिसेल, त्यात महाराष्ट्र बघून यायचं आहे। त्यानंतर त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपलं RTO सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपलं वाहन ज्या RTO अंतर्गत रजिस्ट्रेशन असेल ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होईल, ते आपण मराठी लँग्वेजमध्ये बघू शकतो। त्यात पहिली सूचना दिलेली आहे, अर्ज करा उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी। हे महाराष्ट्र झोनसाठी हे पेज बनवलेले आहे। हे पोर्टल फक्त 1/4/2019 पूर्वी उत्पादित आणि नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP फिटमेंट बुक करण्यासाठी आहे। त्यात आपण HSRP बुक करण्यासाठी सर्वप्रथम HSRP अर्ज करा या टॅबवर क्लिक करायचे। या टॅबवर क्लिक करण्यापूर्वी आपल्याजवळ आपल्या वाहनाचं RC बुक किंवा रजिस्टर, आपल्या वाहनाचा रजिस्टर नंबर, चेसी नंबर आणि इंजिन नंबर जवळ ठेवायचे। HSRP या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो ओपन होईल, त्यात आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाइप करायचा आहे। नोंदणी क्रमांक टाइप केल्यानंतर आपल्या वाहनाचे चेसी नंबरचे शेवटचे 5 अंक टाइप करायचे। ते टाइप केल्यानंतर पुढच्या टॅबमध्ये इंजिन क्रमांक
टाईप करायचे, ते पण शेवटचे 5 अंक टाकले तरी चालतील। त्यानंतर पुढे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर सत्यापित करा या टॅबवर क्लिक करायचे। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो ओपन होईल। त्यात आपला नोंदणी क्रमांक दिसेल, वाहनाचा प्रकार दिसेल, त्यानंतर वाहनाचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे। आपली टू व्हीलर आहे की स्कूटर आहे, त्यात आपली टू व्हीलरसाठी क्लिक करतोय। त्यानंतर वाहनाचं मॉडेल टाकायचं आहे आपल्याला, जे पण असेल, स्प्लेंडर असेल, त्यानंतर पॅशन प्रो असेल, जे पण असेल ते टाईप करायचं आहे। ते टाईप केल्यानंतर इंधनचा प्रकार त्यात ऑटो आलेला असेल आणि नोंदणीची तारीख पण आपल्याला ऑटो दिसेल। त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे। नोंदणी क्रमांक, त्यानंतर चेसी क्रमांक आणि इंजिन क्रमांक बरोबर आहे किंवा नाही। बरोबर असेल तर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे, किंवा एडिट करायचं असेल तर हे डिलीट करून आपण ते परत सबमिट करू शकतो। आता पुढे जा या टॅबवर क्लिक करतोय। त्यानंतर हे वाहन ज्या मालकाच्या नावावर असेल त्याचं प्रथम नाव टाकायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचं आडनाव टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर आपण जो आधी मोबाईल नंबर प्रविष्ट केला आहे त्याच्यावर एक OTP जाईल, तो इथं ऑटो दिसेल, तो चेक करून घ्यायचा आहे आपण। त्यानंतर पुढचा कॉलम ईमेल दिलेला आहे आपल्याला, ईमेल असला तर आपण तिथं टाकायचा आहे, नसला तर नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायची। पुढे जा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल। यात त्यांनी पहिलं टॅब दाखवलं फिटमेन सिटी। फिटमेन सिटी म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपली नंबर प्लेट आपल्याला बसून मिळेल ते शहर आपण निवडायचं आहे, आपण जिथे पण असू तिथून। ते निवडल्यानंतर भेटीचा प्रकार निवडायचा आहे आपण। त्यानंतर आपल्याला तिथं दाखवेल आपल्याला या वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी एकूण किती किती चलन भरावं लागेल। यात आपली टू व्हीलर असल्यामुळे इथं 531 ऑटो येते। त्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक करायची। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथं फिटमेन सेंटर निवडा या टॅबवर क्लिक करायची। आपल्याला इथं आपल्या वाहनाचं परत एकदा आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, नोंदणी क्रमांक, चेसी नंबर आणि इंजिन नंबर। त्यानंतर फिटमेन सेंटर निवडा या टॅबवर क्लिक करायची। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नंबर प्लेट कोणत्या महिन्यात फिट करायची तो महिना इथून सिलेक्ट करायचा आहे। मी इथं एप्रिल 25 करतोय। त्यानंतर आपल्या जवळपासचं जे सेंटर असेल, आता मी जे RTO सिलेक्शन केलंय त्याच्या अंतर्गत एवढे सिलेक्शन दाखवतंय, त्यात आपल्या जवळपासचं जे सेंटर असेल तिथं आपण ते निवडू शकतो। ते निवडल्यानंतर इथून आपल्याला ज्या रेड कलरच्या डेट्स दाखवलेल्या आहे त्या आपण घेऊ शकत नाही। त्यानंतर ग्रीन कलरमध्ये ज्या दाखवलेल्या आहे त्या तारखेची अपॉइंटमेंट आपण सिलेक्ट करायची। त्या टायमिंगमध्ये आपल्याला नंबर प्लेट फिट करण्यासाठी जायचं आहे, तो टायमिंग इथून निवडायचा आहे आपण। मी हा वरचीच तारीख निवडतोय। त्यानंतर पुष्टी करा या टॅबवर क्लिक करायची। पुष्टी करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर मी वरील वाहनाचा नोंदणीकृत मालक आहे, मी पुष्टी करतो की माझ्याद्वारे प्रविष्ट केलेले वरील तपशील वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरून सत्यापित केले गेले आहेत। महाराष्ट्र झोन 2 मोटार वाहन
विभाग आणि कंपनी माझ्याद्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही चुकीच्या इनपुटसाठी जबाबदार राहणार नाही. मी माझी विद्यमान वाहन नंबर प्लेट सरेंडर करीन. इथं ही सूचना दिलेली आहे. त्यात आपली माहिती जर पूर्णपणे बरोबर असेल तर पुष्टी करा या टॅबवर क्लिक करायची, किंवा बदलायची असेल तर बदला म्हणून या टॅबवर क्लिक करायची. आता आपण सर्व माहिती ॲक्युरेट टाकली, त्यामुळे पुष्टी करा या टॅबवर क्लिक करायची. पुष्टी करा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. OTP टाकल्यानंतर व्हॉट्सअप पडताळणी करा या टॅबवर OTP पडताळणी करा या टॅबवर क्लिक करायची. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढचं चलन भरण्याची विंडो ओपन होईल. त्यात आपल्याला पूर्ण डिटेल दिलेली आहे. आपल्या प्लेटची फिटमेंटची जी अमाऊंट आहे ती 450 आणि त्याच्यावर GST 81 रुपये, अशी टोटल आपल्याला 531 रुपयाचं चलन करायचं आहे. त्यानंतर पे नाऊ या टॅबवर क्लिक करायचं आहे. पे नाऊ या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पेमेंट कोणत्या पद्धतीने करतोय तो मोड इथून आपण निवडायचा आहे. समजा इथून UPI जर निवडलं तर आपण सगळे पर्याय इथं चलन भरण्यासाठी आपल्याला दिलेले. आपण गुगल पे, फोनपे किंवा इतर कुठल्याही आपल्याकडे जे ऑनलाईन चलन असेल ते आपण यातून भरू शकतो. मी इथून फोनपे ऑप्शन निवडतोय. फोनपे टॅप टाकल्यानंतर आपण आपले चलन आपला UPI ID टाकून पण सबमिट करू शकतो. त्यानंतर आपला UPI ID व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर प्रोसीड टॅबवर क्लिक करायची. प्रोसीड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोनपेच्या फोनपे या ॲपला एक लिंक आलेली असेल. त्यात आपल्याला फक्त पे बिल म्हणायचं आहे आणि आपला पिन टाकून पेमेंट करायचं आहे. प्रिंट झाल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्या समोर दिसेल. म्हणजे आपल्याला ही पावती जनरेट झाली. या पावतीची प्रिंट मारून आपण घेतलेल्या तारखेला व आपण घेतलेल्या टायमिंगला जाऊन आपण आपली नंबर प्लेट फिट करून घेऊ शकतो. आता आपण 2 व्हीलरचं रजिस्ट्रेशन या डेमो अंतर्गत करून दाखवले. आपल्याकडे जर 3 व्हीलर, 4 व्हीलर किंवा अन्य दुसरे कुठलेही वाहन असेल तर अगदी याच पद्धतीने आपण आपल्या वाहनाचं HSRP नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.